अमरावती जिल्ह्यातील कोल्हापूर येथील 2 महिलेशी अश्लील वर्तणूक, गर्भवती महिलेला दात तुटेपर्यंत जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना अमरावतीच्या कोल्हापूर येथील धक्कादायक घटनासमोर खाटीक समाजाच्या शिष्टमंडळासह खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी घेतली। ग्रामीण पोलीस अधीक्षक यांची भेट, जिल्ह्यात मुस्लिम युवकाची दादागिरी, अनुसूचित जाती जमाती मधील महिला मुली यांच्या टार्गेटवर अशा कृतीचा बंदोबस्त करण्याची मागणी डॉक्टर अनिल बोंडे यांनी केली आहे। अमरावती जिल्ह्यातल्या खाटीक संघटनेच्या वतीनं आणि सत्तूर संघटनेच्या वतीनं सगळे खाटीक बांधव आणि भगिनी यांनी आज अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं। कोल्हापूरमध्ये 6 दिवसाच्या अगोदर घटना घडली की आमची एक खाटीक भगिनी आणि चर्मकार भगिनी जेवण केल्यानंतर जेव्हा शतपावली करत होती तेव्हा 4 मुस्लिम युवकांनी त्यांना त्यांच्या अंगाला म्हणजे जिथे स्पर्श करू नये तिथे स्पर्श केला आणि त्यांनी प्रतिकार केल्यानंतर त्यांना मारहाण केली। एवढी मारहाण केली की गर्भवती असलेल्या त्या महिलेचे दात पडले, तिच्या हनवटीला खोच आली आणि ती त्या ठिकाणी बेशुद्ध पडली आणि त्यामुळं तिथे त्या प्रकरणात पोलिसांनी त्यांना अटक केली, ॲट्रॉसिटीसुद्धा लावलं आणि म्हणून कायदा सुव्यवस्था चांगली राहावी म्हणून या खाटीक समाजाने शांतता पाळली। परंतु आता अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी कोल्हापूर, करसगाव, शिरसगाव या ठिकाणी मुस्लिमांची दादागिरी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या मुली महिला त्यांनी टार्गेटवर ठेवले आहे आणि म्हणून तिथे कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे तो दूर केला जावा, अवैध धंद्यावर कोल्हापूरमधल्या अंकुश ठेवण्यात यावा, गस्त वाढवण्यात यावी, या सगळ्या मागण्या खाटीक महासंघाने केलेल्या आहे। निकेतन कदम यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि सगळ्यांना आपला व्हॉट्सॲप नंबरही दिला आणि त्या व्हॉट्सॲप नंबरच्या माध्यमातून कोणतीही घटना किंवा अवैध गोष्टी किंवा तक्रार असेल तर त्याचा फोटो पाठवा, ताबडतोब कारवाई केल्या जाईल असं आश्वासन सुद्धा दिलं।